विकास कामांची 100 रुपयांच्या स्टॅम्पवर लिखित हमी, तुषार कुवर यांचा लोकांमध्ये चर्चेचा विषय। प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार तुषार कुवर यांच्या लोकप्रियतेला अधिक चालना देणारी गोष्ट म्हणजे त्यांनी सर्व विकास कामे पूर्ण करण्याची 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिखित हमी दिली आहे। निवडून आल्यास प्रभागातील प्रलंबित रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे त्यांनी स्टॅम्पवर लेखी वचन दिले आहे। नागरिकांच्या मते आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराने अशा प्रकारे स्टॅम्पवर लिखित दिलेली जबाबदारी घेतली नव्हती, त्यामुळे विश्वास वाढला आहे। तुषार कुवर यांची ही पद्धत प्रभागात जोरदार चर्चेचा विषय बनली असून निवडणुकीचे समीकरणही यामुळे बदलू लागल्याचे दिसत आहे। पण लिहून दिलेलं आहे की मी काय काय कामं करणार आहे, ते वाचून दाखवू मी? चालेल। हे मी माझ्या वॉर्डामध्ये जे आहे आता सध्याच्या कंडिशनला 10 ते 15 वर्ष टिकणाऱ्या रस्त्यांची गॅरंटी देत आहे, कारण की आम्हाला रस्त्यांसाठी फार हाल भोगावे लागले आहेत। त्याच्यानंतर काटेकोरपणे स्वच्छतेची गॅरंटी घेत आहे, कारण की परिसरामध्ये प्रत्येक आजूबाजूला जे आपले ओपन स्पेसेस आहे, रस्ते आहे, त्याच्या आडेकडेला घाण साचतच आहे। आपणही बघतो ते स्वच्छ करायला कोणीच काय येते, ओपन स्पेस तर स्वच्छच होते, एकदा बनवून गेलं चालले गेले असं झालं। त्यानंतर नियमित स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची गॅरंटी आहे, तो नियमित आहे, पण त्याला आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला 4 ते 5 दिवस असं गॅपने पाणी येत आहे आणि ते पण 1.5-2 तासासाठी देत आहे। याच्यासाठी पण काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। तसंच खरी समस्या आमच्या कॉलनीची इथं आहे की आमचा भाग थोडासा खोल असल्यामुळे हा विजयनगर 1-2 असो, काशिमानगर असो, इकडं बाकीचं गाडगेबाबा आश्रम परिसर असो, या ठिकाणी ना पावसाळ्यामध्ये फार खोल, आत्तासुद्धा इतके रस्ते असूनसुद्धा खालीवर असल्यामुळे पाणीच जमा होते। याच्यासाठी मी एकदम चांगल्या प्रकारे नाले आणि ड्रेनेज सिस्टीम जी आहे तिच्यासाठी काम करणार आहे। तसे जे खुल्या जागा वगैरे त्यांचं फक्त आजूबाजूला कंपाऊंड होऊन जातं, पण त्याच्यावरती कधी सुशोभीकरण आणि स्वच्छतेचे काम होत नाही, त्याच्याकडे मी खास करून लक्ष देणार आहे। तसेच जागोजागी पथदिवे नाही आहेत आमच्याकडे। आता आमच्याकडेच बघितलं तर काही ठिकाणी लाईट चालू बंद होत आहेत, बऱ्याच ठिकाणी बंदसुद्धा आहेत, अजूनसुद्धा लागले नाही, अशा ठिकाणी मला पथदिवे वगैरे द्यायचे। तसेच प्रभागाच्या सुरक्षेसाठी, कारण की आमच्या कॉलनीत 3-4 चोरांच्या मागे आता प्रयत्न करण्यात आला, त्या ठिकाणी पण CCTV म्हणून आम्हाला पूर्ण प्रभागाच्या कान्याकोपऱ्यात लावायच्या आहे। तसेच मला खरं तर म्हणून हे जे मागचे इलेक्शन बघता आम्हाला जो अनुभव आहे, फक्त इलेक्शन पुरता येतात वोट मागायला, पण त्याच्यानंतर मध्ये दिसत नाही, 4-4, 5-5 वर्ष दिसत नाही। प्रश्न विचारायला गेलो तर उभं करत नाही अशी परिस्थिती होती। पण आता मी जे ठरवलं आहे की नागरिक आहेत ते मालक असतील आणि मी त्यांच्यासाठी 24 तास हजर राहणार आहे, त्यांचा सेवक म्हणून राहायची मला गॅरंटी, म्हणजे मी गॅरंटी देत आहे। तसेच जर मी हे आता जे मी आपल्याला सांगितलं आहे त्याच्यामध्ये जर 2 वर्षात मी नागरिकांना जर निराश केलं की मी काही कामं करू शकलो नाही वगैरे असं, तर मी स्वतःहून 2 वर्षामध्ये राजीनामा देणार आहे। हे माझी 101% गॅरंटी आहे। हे सर्व मी कामं पुढे जाऊन करणार आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणूनच लढणार आहे आणि त्यांच्यामध्ये तसाच राहणार आहे। या ठिकाणी तुषार भाऊ यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये ज्या काही विजन आहेत, ज्या काही योजना आहेत शासनाच्या, त्या मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असं त्यांनी आश्वासन मीडियाच्या माध्यमातून दिलेलं आहे की जर का माझ्याकडनं हे आश्वासन पूर्ण झालं नाही तर मी 2 वर्षानंतर स्वतःहून राजीनामा देईल असं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। तुषार अशोक कुवर असे हे तरुण तडफदार उमेदवार या प्रभाग क्रमांक 10 मध्ये उभे राहिलेले आहेत। आपलं या प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपल्याला असं कोणता उमेदवार हे वाटतो की जेणेकरून ते उमेदवाराचं काम चांगलं आहे आणि ते आपल्या ज्या काही समस्या आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या की ते सोडवू शकतात, त्यांच्याबद्दल आपण 2 शब्द बोलतो? हा, आमच्या प्रभागात भरपूर काही उमेदवार उभे राहिलेले आहेत यावर्षी पण दरवर्षीप्रमाणे। पण कसं आहे, आता नवीन चेहरे, नवीन संधी आणि काही वर्षांपासून एक उमेदवार होते म्हणजे आहेत तुषार कुवर म्हणून, त्यांनी पण अपक्षामध्ये फॉर्म भरला आहे आणि त्यांनी भरपूरसे निवेदन देऊन आमच्या कॉलनीमध्ये खूप पाणी वगैरे साचायचं, तर त्यांनी निवेदन दिले, त्याच्यानंतरच काम प्रशासन जागृत झालं आणि हे कामं झालं। आणि आता तर ते जे उभे राहिलेले ना, आता ते गॅरंटी पण घेत आहेत की आमच्या कॉलनीमध्ये, आमच्या प्रभागामध्ये
भरपूर साऱ्या समस्या दूर करणार आणि सरकारकडून चांगल्याच यावर्षी किंवा त्यांना जर चान्स भेटला तर नक्कीच ते काहीतरी प्रगती करतील आणि नवीन त्यांचे विजन आहे, नवीन विचार आहेत, तर नक्कीच त्यांना लोकांनी सपोर्ट केला पाहिजे. माझा तो सपोर्ट आहेच त्यांना. प्रभाग क्रमांक 10 मध्ये ज्यांनी अनेक असे समस्यांचे निराकरण केले ते म्हणजे विजन शहादा यांचे जे प्रमुख आहेत विशाल निकुम. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं आपल्याला हे कसं सुचलं की जेणेकरून लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की ज्या काही समस्या आहेत की त्या लोकांना कळायला पाहिजे. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये आपण जे विजन शहादाच्या माध्यमातून काम केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की लोकांना हा मेसेज कसा गेला पाहिजे विशाल भाऊ? तर तुम्ही ते आमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू शकता लोकांना. नमस्कार, मी आणि तुषार कुवर मागील कमीत कमी 5 ते 6 वर्षापासून शहरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण आम्ही कधी समोर आलो नाही. कधी बॅनरबाजी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर नाही आलो, परंतु आम्ही शहरातल्या अनेक समस्या सोडवल्या. परंतु आता जसं आपण बघतोय की सोशल मीडिया हे एक हत्यारसारखं बनलं आहे. त्या हत्यारचा उपयोग आपण चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा करू शकतो आणि लोकांच्या समस्यासुद्धा सोडवू शकतो, कारण सोशल मीडियात एक मोठी ताकद आहे. आम्ही मग विचार केला की आपण आपल्या शहरातल्या समस्या आता लोकांसमोर सोशल मीडियातून आणू आणि बघू की हा प्रयोग कसा सिद्ध होतो. आणि त्याचं चांगलंही झालं. आम्हाला कमीत कमी 30 ते 40 लाख व्ह्यूज मिळाले. ही एक खूप मोठी गोष्ट होती आणि त्यामुळे प्रशासनाने सुद्धा आम्हाला सिरियस घेतलं. शहरात साफसफाई असो, मुरुम टाकणे असो, रस्त्यांची कामं असो, याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा हे 10% काम आहे, पण हे पूर्ण करण्यासाठी एक संवैधानिक पदाची सुद्धा आवश्यकता असते. आणि त्याचसाठी तुषार अशोक कुवर यांना आम्ही सांगितलं की तुम्ही उभे राहा, तुम्ही आमचं नेतृत्व करा, एक युवा आवाज तिथं पोचवा. आणि त्यांना ऑफर असून सुद्धा त्यांनी तिकीटसुद्धा नाकारलं, कारण सामान्य माणसाचा आवाज बनण्यासाठी सामान्य माणूस म्हणूनच नगरपालिकेत जावं लागेल. पण आता सगळं काय आम्ही नागरिकांवर सोपवलं आहे की आमची पक्षाची ताकद नाही आहे, पैशाची ताकद नाही आहे, आमची ताकद कोण? आमची ताकद आमच्याचसारखे सामान्य नागरिक. आता तुम्हाला विचार करायचा आहे की 3 मतांपैकी 1 मत हे कुठंच जायला नको, ते फक्त तुषार अशोक कुवर प्रभाग क्रमांक 10B यांनाच मिळायला पाहिजे. नमस्कार. विशाल सर, तुम्ही जे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही अडीअडचणी आल्या की जेणेकरून आपल्याला काही व्हिडिओज बनवल्यानंतर त्याचा त्रास झाला असेल, कोणी काही धमकी वगैरे दिली असेल, असं तुम्हाला काही जाणवलं का त्या प्रकरणात की जे काही तुम्ही असे काही सेन्सिटिव्ह मॅटर्स असतील की जेणेकरून ज्या ठिकाणी लोक येत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते कामं केलेली आहेत, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय असं काही त्रास झाला का की त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? धमकीला सिरियस घेतच नाही, आपण काम सुरूच ठेवतो आणि त्यांना आम्ही एकच समजवतो की ह्या खराब रस्त्यांवर तुमच्या परिवारातील सुद्धा कोणी पडू शकतं, त्यांनाही इजा होऊ शकते. म्हणून आपण समजून हे कामं केली पाहिजे. 2025मध्ये सुद्धा जर नगरपालिकेची निवडणूक ही खड्डे, साफसफाई, नाले याच्यावरच होत असेल तर आपण किती मागासलेलो आहोत याचा आपण विचार करायला पाहिजे. धन्यवाद. झुंजार क्रांती न्यूजसाठी कृष्णा कोळी, शहादा.